छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील नंद्राबाद येथील गट क्रमांक 58 मध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीमधून गेलेली विद्युत वाहिनी जमिनीपासून अवघ्या 4 फुटांवर लोंबकळत आहे. त्या धोकादायक तारांमुळे शेतकऱ्याला शेती करणे अशक्य झाले असून अनेक वर्षांपासून जमीन पडीत पडलेली आहे. विशेष म्हणजे या संदर्भात शेतकऱ्याने वारंवार महावितरण कंपनीकडे तक्रारी केल्या. गेल्या 11 महिन्यांपासून हा शेतकरी महावितरण कार्यालयात चक्रा मारत असतानाही संबंधित अधिकारी आणि अभियंते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येतोय. या विद्युत वाहिनीमुळे केवळ शेतीच नाही तर शेतातील जनावरे आणि स्वतः शेतकऱ्यांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झालाय. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिकांनीही प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन या विद्युत तारांची उंची वाढवावी किंवा त्यांचे पुनर्स्थापन करावे अशी मागणी केली आहे. सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद तालुक्यामधील नंद्राबाद या शिवारामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकता ही जी विद्युत वायर जी आहे ही या ठिकाणी या शेतीमधनं अशी आडवी गेलेली आहे. या ठिकाणी तुम्ही जर का बघाल तर एक ट्रॅक्टर किंवा शेतीसाठी लागणारं जे काही सामग्री असेल किंवा जे काही असेल ते या ठिकाणी पोहोचू शकत नाही, कारण की ही जी विद्युत वायर आहे ही यातून आडवी गेलेली आहे. यासाठी या संबंधित गोष्टीसाठी अनेकदा याचिका दिलेली होती, MSEB ला पण दिलेली होती आणि ज्यांनी दिली होती ते शेतकरी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्याच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगाल, ही वायर आता इथून गेलेली आहे याच्याबद्दल तुम्ही काही कधी तक्रार केली होती नव्हती केली? हा, याच्याबद्दल आम्ही एक 12 महिन्यात तक्रार दाखल केली होती, अर्जही दिला होता. नाही, 12वा महिना म्हणजे कोणता 12वा महिना? वर्ष सांगा. 2025 मध्ये. आणि संबंधित साहेबांनाही जाऊन भेटलो, संबंधित वायरमन त्यांनाही वारंवार सांगितलं, त्यांना बोलून घेतलं, त्यांना दाखवलं, तर आजपर्यंत कोणी दखल घेतलेली आणि माझं हे सगळं पडीत पडलेलं आहे. जवळपास वर्षभरापासून माझं शेत पडीत पडलं. अजूनही त्यांना जाऊन भेटलं तर ते उडवडीचेच उत्तर देतात, मग तुम्हाला खर्च करावा लागेल तुम्हाला. तर तसं पाहिलं तर ह्या वायरचा माझ्या शेतीचं किती संबंध. कनेक्शन दिलेलं आहे दुसऱ्याला आणि वायर लटकलेली माझ्या शेतात, त्याच्यामुळे माझं आर्थिक नुकसानही होते. शेती करता येत नाही, ट्रॅक्टरला नांगरता येत नाही, शेती पीक घेता येत नाही, बैलगाडी सुद्धा जाऊ शकत नाही याच्यातनं. माणसाच्या हाताला लागेल ते. आता बघून या तुम्ही. नक्कीच, जसं की आपण बघितलं की एक बळीराजा असा व्यक्ती असतो जो आपल्याला वारंवार पीक पुरवतो किंवा जे अन्न असेल किंवा धान्य असेल ते आपल्याला बळीराजा पुरवतो आणि त्याच बळीराजा शेतामधनं ही विद्युत वायर गेलेली आहे. आणि या विद्युत वायरच्या मुळे ना इथे शेती होऊ शकते, ना इथे पीक होऊ शकतं, ना काही होऊ शकतं. आणि वारंवार तक्रार दिल्यानंतर सुद्धा याच्यावरती काही कारवाई होत नाही. याच्यावरती बरं, ही विद्युत वायर एवढ्या हाय व्होल्टेजची आहे की जर का याला चुकून जर का कोणी हात लावला त्याच्यामध्ये जीवितहानी सुद्धा होऊ शकते. याच्यामध्ये काहीच आपण हे नाही बोलू शकत. पण मग जर का आपण बघितलं की ही विद्युत वायर इतक्या खालच्या लेवलवरती आलेली आहे की इथे जर का याला नुसतं हात सुद्धा लावलं तर माणूस मरू शकतो. पण एवढं असताना सुद्धा वारंवार जर का विद्युत विभागाकडे वारंवार कंप्लेंट केल्यानंतर पण जर का होत नाही. आता यांच्याकडे कंप्लेंटची कॉपी आहे. सर, तुम्ही कंप्लेंटची कॉपी दाखवा. हे बघा, ही कंप्लेंटची कॉपी आहे. ही दिनांक 5/12/2025 ला हे केलेलं होतं, म्हणजे मागच्या वर्षी. आता काही नाही तरी म्हटलं तरी 11 महिने होत आले, पण याच्यावरती अजूनही काही उपाययोजना केलेली गेलेली नाहीये. आता बळीराजांनी किंवा शेतकऱ्यांनी किंवा यांनी आपलं पीक कसं बनवावं. आता ही बघू शकता तुम्ही, या ठिकाणी ही जमीन या विद्युत वायरमुळे पूर्ण बंजर पडलेली आहे. याच्यामुळे काही करता येत नाहीये. त्याच्या शेतकऱ्याला कोणतंही पीक जे आहे ते लावता येत नाहीये. आणि याच्यावरती मग आता कारवाई कोण करणार, याच्यावरती जबाबदार कोण आहे, बळीराजाचं कसं तुम्ही हे करा, त्याच्यावरती एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. आता ही जी विद्युत वायर आपण बघतोय, जर का ही चुकून जर का या फेन्सिंगला लागली, या फेन्सिंगला कोणी हात लावणारा जर का कोणी व्यक्ती असेल किंवा कोणतं पशु प्राणी असेल, त्यांचा जीव धोक्यात आहे. धोक्यात अर्थात जेवढ्या हाय टेन्शनची वायर असल्यावरती जर का या गोष्टी जर का याला टच झाले समजा चुकून जर का या फेन्सिंगला, तर त्यांच्या जीवाला खरंच धोका आहे. आणि वारंवार तक्रार देऊन सुद्धा जर का शेतकऱ्याचं जर का
मागणी जी आहे किंवा शेतकऱ्याची ही जी मागणी आहे ही विद्युत वायरची जर का ती पूर्ण होत नसेल तर मग त्याच्यामध्ये कोणाची जीवितहानी झाली तर मग त्या जीवितहानीला जबाबदार कोण असणार याचा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतो. सहकारी राजेश थोरात सोबत धवल घोलप, सिटी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.